पान खाना है तो सिर्फ शोएब भाभे पान खाइए. तो मत खाई. बॅटिंग कोणची मुसार नाही का? हा मुसारना संघ प्रथम फलंदाजी करतोय. रोज आहे ना आपल्याला आता घेऊन जाणार संध्याकाळी त्याच्या दुकानात. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द राऊंड द विकेट. पंतांचे हात समांतर धावा अंतर. हो पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. कव्हरच्या दिशेने मारलेला प्रतिम कॉपी बुक स्टाईल ऑफ क्रिकेट. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धाव संख्या 2. अच्युत गेली 15 ते 16 वर्षे टेनिस क्रिकेटमध्ये खेळणारा एक शांत संयमी खेळाडू. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकल्या चेंडू अतिशय गचाळ ढिसाळ दळभद्र असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आणि चौकारानं धाव संख्या जाऊन बोलली ती 6 वर. पुढचा चेंडू वाह धावबाद करण्याची संधी. सुरेख चेंडू राईट ऑन द ब्लॉक बॉल बँक ऑन द टार्गेट. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट अच्युत पाटील यांचा. यावेळेला पकडो क्या जीतो मॅच झेल उठतोय. चांगलं क्षेत्ररक्षण 2 धावा पळून काढल्या जात आहेत. 2 धावांनी आमचे स्कोरर सांगतात धाव संख्या जाऊन पोहोचली ती 8 वर. 4 चेंडू टाकून झाले धाव संख्या झालेली 8 म्हणजे प्रति चेंडू 2 धावा. पाचवा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड घेत अच्युत पाटीलांचा चेंडू पडतोय. चेंडूला उडवलं जातंय पकडो कॅच जीतो मॅच. अगदी साईड स्क्रीनला येऊन चेंडू झेलला जातोय. पहिला आद्रा पहिला धक्का 1 बाद 8 22 बाद होतोय. खेळण्यासाठी येतोय विद्यमान पंचायत समिती सदस्य शिवसेनेचे तरुण तडफदार यंग डायनामिक आणि वाडा तालुका टेनिस क्रिकेट मधले एक दिग्गज असा खेळाडू राजेश सातवी. तर आपण पाहतोय डिंग डांग वडवली क्रिकेट क्लब आयोजित टेनिस क्रिकेट 2024 चा महामुकाबला. शेवटचा चेंडू पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी ब्रेटली उर्फ अच्युत पाटील लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. वेगवान चेंडू धावबाद करण्याची नामी संधी आणि फलंदाज बाद. दिस थॉटलेस अँड पुअर क्रिकेट. कोण फलंदाज राजेश सातवी बाद होतोय. एक मोठा खेळाडू बाद होतोय आणि अन्वी स्पोर्ट्स मुसाने संघ अडचणीत येतोय. 2 बाद 8. अतिशय भन्नाट गोलंदाजी आणि नवीन फलंदाज येतोय. गडी अंगाने उभा आणि आडवा सागर.
हो हो, लॉट्स पाडले जात आहेत. पहिल्या फेरीतले विजयी संघ सारशी ओम स्वस्तिक 11 सारशी सापरोंडे साफरोंडे एफडीसी कुडूस कुडूस 11 आणि विजयी संघ. दुसऱ्या फेरीतले लॉट्स पाडले जात आहेत. पहिल्या फेरीतले विजयी संघ जे 4 संघ आहेत ते व त्याच्यामध्ये सारशी साफरोंडे एफडीसी कुडूस आणि कुडूस 11 आणि विजयी संघ यांच्यामध्ये लॉट्स पाडले जात आहेत. तुम्हाला उद्घोषणा केल्यापासून 2 मिनिटाचा विधी दिला जातोय टायमिंग. या 2 मिनिटांमध्ये या संघांचे खेळाडू जर आले नाहीये तर त्यानंतर पाडलेल्या लॉट्स बद्दल कुठलाही आक्षेप आपला स्वीकारला जाणार नाही. सर आपण एका सन्मानाकडे जातोय. मंचावर कैलाजी ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्थातच ग्रामपंचायत चिंचगडचे सदस्य आहेत ते कैलाजी ठाकरे साहेब. त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी या ठिकाणी स्वप्नील जाधव यांना करतो. आपल्या शुभस्य आपण कैलास ठाकरे यांचा शुभ सन्मान या मंचावर करायचा आहे. विशाल दिनकरला सर जीवनदान दिलं जात आहे. विशाल दिनकर सारख्या एका नावाजलेल्या फलंदाजाचा झेल सोडणे चिंचगड संघासाठी त्रासदायक धोकादायक ठरू शकतो. सागर एक उंचपुर आणि तडाखेबाज फलंदाजीसाठी अगदी त्याच्या रडार मध्ये चेंडू आला. बघूया. हो, वेगवान मारा, निर्धाव चेंडू. रोशन लारा वेगाने गोलंदाजी करतोय. डावखुरा गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीची गोलंदाजी करणं त्याला आवडतं. सलीम बुबेरे अगदस बुबेरे यांचे पिताश्री यांच्या अब्बूजान आहेत. मी विनंती करतो स्वप्नील जाधव यांना की आपल्या शुभ हस्ते सलीमजी बुबेरे यांना सन्मानित करावं. खणखणीत दणदणीत चौकार येतोय सागर यांच्या बॅट मधनं. चौकारानं धाव संख्या जाऊन पोहोचली ती 2 बाद 13. एकदाच बुबेरे यांचे वडील सलीमजी बुबेरे साहेब यांचा या मंचावरनं शुभ सन्मान केला जातोय. आपण पाहू शकाल स्वप्नील जाधव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थातच डिंग डॉंग वडवली आयोजित वडवली ट्रॉफी 2024. आणि इथं सागर पाटील बाद होतोय. तिसरा गडी, तिसरा आदरा, तिसरा धक्का. 3 बाद 13. फजलजी मुल्ला साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती शोएब बाबे यांना करतो. आपल्या शुभ हस्ते आपण फजलजी मुल्ला साहेब यांचा शुभ सन्मान करायचा आहे. शोएब बाबे यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी. आमच्या भागातले सलमान खान नवीन फलंदाज अजय सातवी, राजेश सातवी यांचे छोटे बंधू का? शोएब बाबे यांचा सुद्धा शाही सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय जबीबुर यांना विनंती करतोय की त्यांचा योग्य तो सन्मान करावा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 आणि गडी बाद होत आहेत 3-13. दुसऱ्या षटकातला अंतिम चेंडू मार्गस्थ करतोय रोशन लारा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या उजवीकडनं. झेल उडतोय, झेल सुटतोय. षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या अन्वी स्पोर्ट्स मुसाने संघाची 3-13.
कोण आहे नवीन? अच्युत. ओम स्वस्तिक 11 सारसी, सापरंडे 11, एफडीसी कुडूस आणि कुडूस 11 आणि विजय संघ यांच्यामध्ये दुसऱ्या फेरीतले लॉट्स पाडले जात आहेत. आम्ही वारंवार उद्घोषणा करतोय, त्याची दखल घ्यायची आहे. आपल्याला योग्य तो समय दिला जाईल. त्या वेळेमध्ये जर आपण उपस्थित दाखल झालं नाहीत, त्यानंतर आम्ही आमचं काम थांबवणार नाहीये. शो मस्ट गो ऑन. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येतोय? पुन्हा एकदा अच्युत येतोय. आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघाकडचं तिसरं षटक बघूया. अच्युत लेफ्ट आर्म राऊंड विकेट आणि चेंडू जाऊन आदळतोय भिंतीला. 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये. 3 बाद 15. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मात्र चेंडू वेगवान मारा आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाला काही करता येत नाहीये. एक्सप्रेस डिलिव्हरी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. अच्युत पाटील यांचा पुढचा चेंडू. यावेळेला रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. फलंदाजाच्या पायावर चेंडू आदळतोय. 1 रन पळून काढली जाते. लेग बायचा इशारा पंचांकडनं. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 बाद 16. शांत, कुर्मगती, नीरस, वीट आणणारा, उभं करणारा, कंटाळवाना आणि प्रेक्षकांना जागच्या जागी झोपवणारा खेळ सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातला चौथा चेंडू मार्गस्थ करतोय ब्रेडली. अच्युत पाटील लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पंचांच्या उजवीकडनं. पकडो कॅच. जीतो मॅच. चौथा गडी बाद होतोय. 4 बाद 16. आदेश बाद होतोय. अच्युत पाटील यांना भेटलेले दुसरं यश. आल्या आल्या 0वर बाद होतोय. गोल्डन डकचा शिकार आदेश. दोन्ही भावांना भोपळा फोडता आलेला नाही. दोघांना भोपळा मिळालाय. आदेश 7वीला पण आणि राजेश 7वीला. दोघांना भोपळा. भोपळा हे शुद्ध नाव आहे. आपल्या ग्रामीण भाषेमध्ये भोपळ्याला डांगर म्हणतात. डांगर. अथर्व पाटील इथं येत आहेत. अभ्यासाकडे पूर्ण. हॅलो. हा लय वाईट हरवलाय. सूरज पाटील भोंगा शाळा. हॅलो. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मात्र चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न करतात साईराज पट्टे. चेंडू त्यांच्या बॅटच्या रडार मध्ये येत नाही. निर्धाव चेंडू. मला वाटतं हे बदला रे.
हॅलो. साईनाथ पष्टे आपला पूर्ण अनुभव 50 लावतोय आणि जेव्हा धावांचा दुष्काळ पडतो अशा धावांचा दुष्काळ पडत असताना अच्युत सारख्या नामांकित गोलंदाजाला शेवटच्या चेंडूवर भिरकावून देतोय मैदानाच्या पलीकडे. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 22. 22 पे 4. शेवटचा पुकार पहिला कुडूस 11 आलेला आहे, सापरोंडा आलेली आहे, एफडीसी कुडूस आणि ओम स्वस्तिक सारसी. साहिल ना बोल. गोलंदाज येतोय नवीन साहिल ऐकलं कोण आहे? साहिल दळवी. विजय संगलीना पुढचा चेंडू पॉइंटच्या दिशेने चेंडू मारला जातो. 1 रन पडून काढले ते दुसरी धाव घेतात का बघूया. एका धावेवर समाधान मानावं लागते. धाव संख्या जाऊन बोलली 23 वर आणि पुन्हा एकदा उंच पुरा दणकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला गोलंदाजाचा कर्दनकाळ असलेला षटकार चौकाराचा बेताज बादशाह साईनाथ पष्टे. साहिल दळवी राईट आमावा. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय. धावसंख्या 23 वर स्थिर. 2 चेंडू. 4 बाद 24. पुन्हा एकदा साहिल दळवी उंच पुरा वेगवान गोलंदाज राईट आर्म होतोय विकेट पंतांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय. हुकी हुकी डाव दे. एफडीसी आणि सारसी आपल्याला लॉट साठी जो कॉल केला हा अंतिम असेल. यानंतर आपलं कुठलंही अपील आपली कुठली दाद न्यायालयामध्ये आली तर फेकून देऊ, फेटाळून लावू. काय झालंय 23 व 4. 23 वर 4. 4 बाद 23. याचे 3 बॉल शिल्लक. शेवटच्या षटकातले 3 चेंडू शिल्लक साहिल दळवी यांच्या. चला या ठिकाणी आम्ही चौथं लॉट्स षटक पाडतोय. आहे का? ओके. नोंद घ्या. 5 टीमच्या या ठिकाणी लॉट्स पाडले जातील. एक टीमची सगळ्यात आधी चिठ्ठी उचलली जाईल. ती टीम थर्ड राऊंड मध्ये प्रवेश करेल. बाय असेल त्या टीमला. तदनंतर 2-2 टीमच्या लॉट्स उचलल्या 2-2 टीमच्या चिठ्ठ्या उचलल्या जातील. विजयी संघाची जी मॅच असेल ती दुसरी खेळवली जाईल. या गोष्टीची नोंद असू द्या. चला या ठिकाणी आपण लॉट्स पाडतोय. अक्तास बुबेरे या सर्व चिठ्ठ्या त्यांच्या शुभ हस्ते उचलल्या तिकडेच जातील. बघायचं. राईट आमोवा. यावेळेला मात्र चेंडूला स्वस्तिक 11 सारशी टीमला बाय असेल. स्वस्तिक 11 सारशी टीमला बाय असेल या गोष्टीची नोंद असू द्या. शेवटचा चेंडू. अंतिम चेंडू विनिंग टीम निर्धाव चेंडू. एकच रन दिलाय. आणि सापरोंडे म्हणजे सेकंड राऊंडचा होणारा पहिला सामना असेल एफडीसी कुडूस विरुद्ध कुडूस 11. सेकंड राऊंडचा होणारा पहिला सामना एफडीसी कुडूस विरुद्ध कुडूस 11. हा चिठ्ठ्या दाखवून घ्या सर्व. ही एफडीसी कुडूस अशी चिठ्ठी आणि ही राहिलेली कुडूस 11. हा पहिला मॅच असेल एफडीसी कुडूस विरुद्ध कुडूस 11. चला सौरभ तांबा टॉस करूनच जायचंय. सौरभ पाचवं अंतिम हाणामारीचं षटक टाकण्यासाठी कोण गोलंदाज येतोय बघूया. जय नांगरे. यानंतर जाणारा आज के दिन का सबसे बड़ा कड़ा मुकाबला. इस मैच में एवरीथिंग इन दिस मैच. इस मैच में एक्शन है, इमोशन है, ड्रामा है, टसन है, टेंशन है. एफडीसी कुडूस
कुडूस इलेव्हन वॉर्मअपला सुरुवात करा. विशाल ना स्ट्राईकला. आणि दुसरी मॅच असेल विजयी संघ आणि साफरोंडे आणि स्वस्तिक इलेव्हन सारसीला बाय. शेवटचं षटक टाकण्यासाठी जय नांगरे माजी सरपंच चिनगर ग्रामपंचायत. वेगवान मारा निर्धाव चेंडू अपील केलं जाते आणि पंचांनी अपील ग्राह्य धरलंय. 5वा गडी बाद होतोय. विशाल बाद होतोय. नवीन फलंदाज ऋषी येतोय. कसं आहे पान कसं आहे. अजून एक संध्याकाळपर्यंत एक राऊंड होऊन जाऊ दे. खरं तर ते पान आहे ना ते मॅरिड लोकांसाठी ते त्याचं काही उत्तेजक द्रव्य असतात. पुढचा चेंडू चेंडूला टोलवलं जाते. शॉर्ट मिडॉनच्या दिशेने 1 रन पडून काढले जाते. धाव संख्या जाऊन बोलली ती मला वाटते. फलंदाज बाद. साईनाथ बाद होतोय. दुसऱ्या धावेला साईनाथ बाद झालेला आहे. धाव संख्या किती बाद किती 6 बाद 24. नवीन फलंदाज संतोष. गेला भोंगा शाळेवर. नाही नो डाऊट ना. ते का असं थोडे का मास्टरला सही केला म्हणजे दिवस लागू असा नाहीये. कारण अंडर याच्यामध्ये ना लाईव्ह टेलिकास्टवर आहे. जवळजवळ तो अर्धा दिवसच भरलेला आहे. त्याच्यामुळे अर्ध्या दिवसाचं मानधन त्याचं कपातच आहे ना. रोज करणार आहे लक्षात ठेवा. हॅट्रिक वर आहे. अरे वा रनआउट आहे ना तो पुढचा. अरे काय चमकते बघा. काय चमकते समोर. कागद आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 6 बाद 26 वर. काहीतरी आहे तिथे चमकते ते. काय चष्मा पडलाय का काय कोणाला. पुढचा चेंडू थर्ड अंपायर. हा एक ना. नाही एक नाही पहिल्या धावेला अपील केलेलं आहे रनआउटचं. नाही ना तेच अगोदर कन्फर्म नाही ते. पहिल्या धावेला रनआउटचं अपील केलेलं आहे. तरी पण धावले ना ते. याच्या अगोदर 2 धावले ना. अरे बघ इकडे रनआउट झाला. संतोष स्ट्राईकला आला. मग त्यांनी 2 काढल्या. याच्या अगोदरचे 2 झाले. आताचं नाही ना काय. आता काय काम. बरोबर पहिल्या धावेला बाद आहे. पहिल्या धावेलाच एक पण रन नाही ना. नाही रनआउट लिहि ना तिथं. ऋषी बाद होतो आणि त्याच्या जागी येतो हितेंद्र. कोण आले पाहुणे कोण आलेत बघ रे. ते पाहुणे कोण आहेत. या आहे का संजय आहे का तिथे? कोण आहे ते मी पण नाही लांबून दिसत नाही. आपले अहो पण बोल ना त्यांना बोलवलं असतं ना आपण.
कोण नाही इथं आपली पोरा एक दिसत नाही त्यांच्या हिंमतच नाही इथे यायची डरपोक आहेत पोरा तुझी मी एकटाच आलो तर मी म्हणून आलाय तू पकडो कॅच जीतो मॅच आणि गचाळ ढिसाळ गलतान दळबद्री क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एक रन पुरा हो एक धाव दुसऱ्या धावेला गडी बाद होतोय. प्रेक्षकांमध्ये आमचे पाहुणे मान्यवर आलेले त्यांना विनंती आहे काय रे पाहुण्यांचं जरा नाव विचारा बोलवा ना जा ना ते समोरचे कैलास बघ रे जरा नाव विचार ते समोरचे कोण आहे आता बॅट्समन आपल्या पोरांमध्ये काय दम नाही रे तिथं नुसती मेनची पोर आहेत आपली मी एकटा तो पण मी आहे म्हणून तुला डेअरिंग आलं इथं बसायची मी असतोच तर दरवर्षी मी असतो तेव्हाच येतो हा, तू मग. मी नसल्यावर तू येऊन दाखव इथं आता कोण गेला आउट कोण झाला सन्मान्य प्रेक्षकांमध्ये आमचे अशोकजी गायकवाड उभे आहेत. आम्ही डिंग डॉंग वडोली क्रिकेट क्लबकडनं सन्मान्य अशोकजी गायकवाड एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांना विनंती आहे की त्यांनी सन्मानाने क्रीडा मंचकावर स्थानापन्न व्हायचं आहे. अशोकजी गायकवाड आइए पधारिए तशरीफ लाइए वेलकम सर स्वागतम सुस्वागतम. अशोकजी गायकवाड मॅन फ्रॉम गोडसई वेलकम सर स्वागतम सुस्वागतम. जय भीम. फलंदाज बाद होतोय आणि सामना मला वाटतं 5 षटकांचा इथे थांबतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या अन्वी स्पोर्ट्स मुसांनी संघाची 27 दरम्यान किती गडी बाद झालेत 9 बाद 27. एफडीसी कुडूस आणि कुडूस 11 यांची नाणेफेक केली जाईल. एफडीसी कुडूस आणि कुडूस 11 या सामन्याची नाणेफेक करतील आले नाहीत. मी अगदतजी बुबेरे यांना विनंती करतोय की आताच आलेले आमचे मान्यवर पाहुणे गोरसई गावचे प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते रिपब्लिकन चळवळीमधले ज्येष्ठ अशोकजी गायकवाड यांना अगदत बुबेरे आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं महावस्त्र शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतायत. अशोकजी गायकवाड यांचा सन्मान या स्पर्धेचे प्रमुख संयोजक यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी अकदस भुपेळे यांच्या हस्ते सन्मान केला जातो. एफडीसी कुडूस आणि कुडूस 11 महेश जाधव ऑन द वे आहेत. एफडीसी कुडूस संघ नाणेफेकीसाठी हा सामना 4 षटकांचा असेल. एक पहिलं षटक पॉवर प्लेचा असेल. संकेत आणि साहिल संकेत नांगरे आणि साहिल दळवी ही चिनगरची सलामीची जोडी मैदानामध्ये. संकेत नांगरे जे 5 वर्षापूर्वी चिनगर गावचे माजी सरपंच होते परंतु आता तर माजी ही पदवी त्यांना लागू झालेली आहे. आता सध्या आमच्या चिनगर गावचे सरपंच आहेत ते त्यांच्या छोट्या भगिनी प्रेमा नांगरे आहेत. महेश जाधव येत आहेत. प्रशांत जाधव आणि शुभम बराटे मॅन फ्रॉम भुसावळ यांना विनंती आहे की सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं आहे. प्रशांतजी जाधव आणि शुभम बराटे मॅन फ्रॉम भुसावळ
नाणेफेक करतील अशोकजी गायकवाड. आपल्याला विनंती आहे की आपले शुभ असते अशोकजी गायकवाड आपल्या शुभ असते टॉस बॉक्स मध्ये जायचंय आणि नाणेफेक करायची आहे. हा नाणेफेक मध्ये मी प्रशांतजी जाधव आणि शुभम बराटे भुसावळ यांना सांगतोय. अशोक गायकवाड, प्रशांत जाधव, शुभम बराटे या मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक केली जाते. अशोकजी गायकवाड जे भिवंडी तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीमधील ज्येष्ठ कार्यकर्ते विचारवंत आहेत. राजेश सातवी ज्यांना फलंदाजीमध्ये फारशी काही चमक दाखवता आली नाही. राईट आर्म होतो विकेट पंतांच्या डावीकडनं. यावेळेला उडवलंय आणि गचाळ ढिसाळ दळभद्री असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. राजेश सातवी मात्र नाराज होत आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. एफडीसी कुडूस आणि कुडूस 11. आता असं आहे मास्टरला जशी सही करून खेळ टॉस या ठिकाणी जिंकलाय कुडूस 11 टीमने. आमच्या समवेत कॅप्टनच्या भूमिकेत आज वाडा तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अर्थातच महेश जाधव आहेत. काय निर्णय स्वीकाराल या सेकंड राऊंडच्या मॅच मध्ये? नक्कीच सर क्षेत्ररक्षण स्वीकारू. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. संघामध्ये काही बदल असेल की पुन्हा एकदा जी पहिल्या राऊंडला टीम खेळली तीच पुन्हा एकदा बघायला मिळेल? संघामध्ये काही बदल नाही सर. जे प्लेयर आता अवेलेबल आहेत तेच प्लेयर घेऊन खेळणार आहे. नक्कीच काय टार्गेट आहे फिल्डिंग करत असताना एफडीसी कुडूस संघाच्या विपक्षामध्ये त्यांना कुठपर्यंत रोखायचं आहे? एफडीसी संघ हा एक मजबूत संघ आहे. कमीत कमी 10 मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्की बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला. त्यानंतर सोनू यांच्याकडे आम्ही जातोय. सोनू टॉस गवाना पड़ा है, पहले बैटिंग आ रही है, क्या टारगेट है, कहाँ तक रन को मारने का है? ज़्यादा से ज़्यादा रन मारने की कोशिश करेंगे. बेस्ट ऑफ लक. जाऊयात मॅचच्या दिशेने. मी पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक आदरपूर्वक या क्रीडा मंचावरून स्थानापन्न व्हायचंय. तर खणखणीत दणदणीचा षटकार. शुभम बराटे मॅन फ्रॉम भुसावल. भुसावल म्हणजे खांदेचे सुपुत्र आहेत का? शुभम बराटे खांदेचे सुपुत्र का? भुसावल मध्ये कुठलं लोकेशन? दीपनगर म्हणजे ऑर्डनन्स फॅक्टरीचा इलाका. आणि मला वाटतं हा चेंडू जाऊन बसतोय. ताकद आहे, नजाकत आहे. जोशी दादा यांचं आगमन होतंय. ज्येष्ठ क्रीडा रसिक आहेत. डिंगडॉंगचे खास समर्थक, कट्टर समर्थक आहेत आणि क्रिकेटवर निष्ठा आहे, प्रेम आहे. क्रिकेटसाठी वाटेल ते. निवृत्त अधिकार निवृत्तीमध्ये फक्त क्रिकेटचे सामने बघणे याचाच फक्त एन्जॉय करणे. शाबूर पंचायत समिती बऱ्याच जवळजवळ 3 तासाची गॅप घेऊन सूरज पुन्हा एकदा सर्व्हिसला दाखल होत आहेत. आयोजकांनी मात्र त्या आयोजकांनी गंभीर दखल घेतली. म्हणजे इथपर्यंत की मानधनामध्ये 50% कपात करायची की काय इथपर्यंत आमच्याकडे प्रपोजल आलेलं आहे. पुन्हा एकदा राज्यसाठी राईट आमोतो के पंचांच्या डावीकडनं रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला जातोय. पकडो क्या जीतो मॅच. एक बेजबाबदार उतावीपणाचा फटका मारू साहिल दळवी एक नवीन तरुण तडफदार यंग डायनामिक खेळाडू आहे. हे फोर्स होता खेळाडू आहे. दॅट्स अ थॉटलेस पुअर क्रिकेट फ्रॉम साहिल दळवी. हो हो तिघांचा कोण? सर्वप्रथम प्रशांत जाधव या गावचे, खरं तर ते या गावचे रहिवासी आहेत. मी विनंती करतोय कैलास जाधव यांना की सर्वप्रथम प्रशांत जाधव यांना आपल्या मंडळाच्या वतीने महाराष्ट्राचं महावस्त्र चाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन प्रशांत जाधव यांना आणि या कैलास ठिकाणी जाधव. डॅशिंग पर्सनॅलिटी प्रशांत जाधव यांचं मुख्य मंचावर वडोली ट्रॉफी मध्ये सन्मान केला जातोय. कैलाजी जाधव यांच्या शुभ हस्ते डिंगडॉंग वडोली क्रिकेट क्लबच्या या वडोली ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक स्वागत. 51,000 ट्रॉफी वेलकम. त्यानंतर शुभमजी बराटे मॅन फ्रॉम भुसावल. अगदी भुसावळवरनं या ठिकाणी मात्र मान्यवरांनी शुभमजी बराडे साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी डिंगडॉंग क्रिकेट क्लबच्या वतीनं वडोली ट्रॉफी 2024 मध्ये केला जातोय. आपण या स्पर्धेला उपस्थित झाला निमंत्रण मान देऊन बराडे साहेब वेलकम वेलकम.
त्याचबरोबर सेवा निवृत्त अधिकारी पंचायत समिती शहापूर मॅनफॉर्म पालसई सगळ्या स्पर्धेला ज्यांची उपस्थिती असते, क्रिकेटपटूवर जे प्रेम करतायत वडा टेनिसवर, एक सर्वोत्तम म्हणजे प्रथम स्थानी ज्यांचं नाव आहे, एक हौशी क्रिकेट शौकीन म्हणजे जोशी काका पालसई यांचा सन्मान केला जाते. डिंगडॉंग वडोलीच्या या वडोली ट्रॉफी 2024 मध्ये आपलं जोशी काका हार्दिक स्वागत. चेंडू निर्धाव पडतोय. पुढचा चेंडू यावेळेला चेंडू पुन्हा एकदा निर्धाव पडतोय. जबरदस्त गोलंदाजी साईनाथ यांची पाहायला मिळते. चेंडू टाकून झाले या षटकामधले 3 धावा झालेल्या 22. जिंकण्यासाठी अजून किती धावांची गरज पाहिजे? 6. बघूया चेंडू षटकार मारतायत की चौकार. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय. दुसऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. तो चांगली गोलंदाजी साईनाथ याने मात्र संकेत नांगरेला अक्षरशः जखडून ठेवलेला आहे. शेवटचा चेंडू का? 5वा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला जात आहेत. बॅकफुट पंच पाहायला मिळतो. पॉईंटच्या दिशेने चेंडूला टोलवलं जात आहे. 1 रन पळून काढली जाते. धाव संख्या जाऊन पोहोचली 23 वर. हो लगेच लगेच मॅन ऑफ द मॅच याच्यात कोणी? हा जेल साहिल. हो एफडीसी कुडूस 11 ऑन युअर मार्क. 1 रन पडून काढली जाते. एका धावने धाव संख्या 24 वर. जिंकण्यासाठी अजूनही 4 धावांची गरज. कोण आहे बॉलर? कोण आहे? सागर. जिंकतोय आणि एकच रन दिले. साहिल. बॉलर कोण आहे? हा अरुण मॅन विथ गोल्डन आर्म. जय मल्हार. अरुण पष्टे जे खंडोबा रायाचे अतिशय कट्टर भक्त आहेत. दरवर्षी ते जेजुरीला जातात पायी. पुढचा चेंडू बहुजन विकास आघाडी वाडा तालुक्याचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. यंग डायनामिक पर्सनॅलिटी आहेत. लढाऊ असे झुंजार असे अष्टपैलू खेळाडू आहेत. धाव संख्या झालेली 25. जिंकण्यासाठी अजूनही 3 धावांची गरज. आणि इथं मात्र बाद होतोय फलंदाज. नवीन फलंदाज येतोय अच्युत.
अच्युत गेली 20 ते 22 वर्षे टेनिस क्रिकेटमध्ये चिनगर संघाचा एक प्रमुख अष्टपैलू खेळाडू, क्रिकेटमधले अनेक चढाव उतार ज्याने पाहिलेले आहेत, क्रिकेटमधले अनेक अनुभव ज्याच्या गाठीचे आहेत, चिनगर संघाच्या अनेक विजयाचा, अनेक पराभवाचा एक साक्षीदार आहे आणि गेली अनेक वर्षे क्रिकेट कोळून प्यालेला शांत, संयमी, धीर गंभीर, कधीही स्वतःचं संतुलन, मानसिक संतुलन न बिघडू देणारा खेळाडू. बॅकफुटला जात आहेत आणि साईड स्क्रीनच्या दिशेने चेंडूला ढकललं जात आहे. एकच धाव मिळते, एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचते ती बरोबर 26 वर. अजूनही जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आणि बहुधा विजयी फटका मारण्याची नामी संधी रोशन लारा याला भेटते. लारा म्हटलं की आपल्याला वेस्ट इंडिजचा जगत विख्यात फलंदाज ब्रायन लारा, डावखुरा फलंदाज, आणि षटकाराने की इथं गडी बाद होतोय बघूया आणि झेल सुटतोय. थोडासा नीरस, कंटाळवाना, लो स्कोरिंग मॅच होती असं वाटलं होतं की षटकार चौकाराची आतषबाजी पाहायला मिळेल, पण अतिशय कुर्मगती, संतगती, नीरस, वीट आणणारा, उबग आणणारा, झोप आणणारा खेळ पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय. खरोखर प्रेक्षक आता उठून जाण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही संघांनी प्रेक्षकांचा अंत पाहिलेला आहे. प्रेक्षक दोन्ही संघांना शिव्यांची लाखोली वाहत आहेत. पायात टाकलेला चेंडू, नजाकत और ताकद, फ्लिक ऑफ द रिस्ट, आणि चेंडू सीमा रेषे पलीकडे, आणि बऱ्याच प्रतीक्षेनंतर चिनगरचा संघ विजयी होतोय. या सामन्यातला सामनावीराचा मानकरी, अष्टपैलू कामगिरी करणारा साहिल दळवी. साहिल दळवी याने स्टेजवर यायचा आणि मान्यवरांच्या हस्ते आपला सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचा. साहिल दळवी. चला, साहिल दळवी B5 या ठिकाणी धनंजय स्पोर्ट चिनगर विनिंग टीम प्लेयर. डिंगडॉंग वडोली क्रिकेट क्लब आयोजित भव्य पाता 51,000 ट्रॉफी